लाभलेले मॅन ऑफ द सिरीज बक्षीस पॉवर फॅन ग्रामपंचायत सदस्य अमोल तरे यांच्याकडून देण्यात आला आहे. सिटी प्लेयर प्रथम पाटील, सिटी प्लेयर सीझन प्लेयर लेदर बॉलचे प्लेयर प्रथम पाटील. आणि रियाज ॲडवायझरच्या संघाकडून प्रथम गोलंदाजीसाठी येत आहे तो नितेश कोहली आणि सामना करेल तो निखिल पाटील. आणि स्कूप पल्लू स्कूप आणि वन बाउन्स सीमापार चौकार डीजे. आणि पहिल्याच चेंडूवर पल्लू स्कूप मारून चौकार मारलेला आहे निखिल पाटील यांनी. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरे धाव सुद्धा पूर्ण. चांगलं असं रनिंग बिटवीन द विकेट. आणि पंचांकडून लेग बाईचा इशारा. आमच्या कमिटीला कमी बसली आहे ती जुने स्कोरर आमचे नावाजलेले स्कोरर चिराग पाटील यांची कमी भासत आहे. एक धाव पूर्ण. एक धावने संघाची धावसंख्या होती ती किती झाल्या 7. पहिल्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येत आहे तो नितेश कोहली. आणि तिसऱ्या धावचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण. थोडंसं गचाल क्षेत्ररक्षण होत आहे मयूर भाषे यांच्याकडून. चांगलं असं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. भुवनेश तरे यांना सुवर्ण संधी. आपण जेल टी प्लस 500 रुपयाचं पारितोषिक नितेश पाटील यांच्याकडून. आणि पुन्हा एकदा पल्लू स्कूप मारलाय रवींद्र गोड यांच्या डोक्यावरून. बॉल सीमापार चौकार डीजे. आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शेष. सामना करेल तो निखिल पाटील. चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतो आपल्याला तो. एकच धाव पूर्ण आणि एका धावेने संख्याची धावसंख्या होती ती 15. बाबा एंटरप्राइजेस या संघाची एका षटकानंतर धावसंख्या होती ती 15. बघूया आपण आता रेयांशा एंटरप्राइजेसच्या संघाकडून कोण गोलंदाजीसाठी येत आहे. आणि आता रियांशा एंटरप्राइजेस या संघाकडून दुसरं षटक घेऊन येतील स्वतः संघ मालक संदेश पाटील.
बघूया ते कमबॅक करतात की नाही आपल्या संघासाठी. आणि स्ट्राईकवर असलेले त्यांचे बंधू निखिल पाटील आणि सुंदर असा टटावलेला चेंडू आणि सीमा पार षटकार. पहिल्याच चेंडूवर षटकार मारलेला आहे निखिल पाटील यांनी. खेळते कणाला तेवढा नियम माहित नाही का. लेकला दोघं जाण. हा मग दोघं जाण ना. मग कायला जा जुना आवरत असलेला नियम नाही माहित तुम्हाला. दोघं जाण सनिदा काय. अरे अंपायरच्या मागे दोघं जाण. कोण पंच आपण निर्णय कळवायचा. पंच दोन्ही पंचांना विनंती आहे. निर्धाव चेंडू संदेश पाटील कमबॅक करताना पाहतोय आपण त्यांना. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पंच निर्णय काढवायचा आहे. 1 फॉर द ओव्हर. चांगलंच क्षेत्ररक्षण नितेश कोहली यांच्याकडून. 2 धावा पूर्ण. 2 धावाने संघाची धावसंख्या होती ती 23. बिनबाद 23. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू आणि चांगला असा फटका चौकार. आणि निखिल पाटील वैयक्तिक 22 धावांवर खेळत आहेत. आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा चांगला टटावून काढलेला चेंडू सीमापार चौकार. एकतीस 31. बिनबाद 31.
आणि या सामन्यातील तिसरं आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत रियांश एंटरप्राइजेसच्या संघाकडून शैलेश पाटील आणि त्यांचा सामना करतील ते साहिल पानसकर. बघूया काय करतात आपल्या संघासाठी आता साहिल पानसकर. वैयक्तिक 3 या धावांवर खेळत आहेत. चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू, निर्धाव चेंडू. साहिल यांना काही खेळता आला नाही. आणि पोल आणि पॉवर बॉल षटकार. साहिल बनस्करांच्या बॅट मधून आलेला षटकार. आणि पुन्हा एकदा मारलेला चांगला फटका आणि नितेश कोहली यांच्या डोक्यावरून सीमापार चौकार. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या होती ती 40. साहिल बनस्कर निखिल पाटील यांना दाखवून देत आहेत की मी सुद्धा मारू शकतो मैदानाच्या बाहेर. संघाची धावसंख्या झालेली होती 41 बिन बाद 41. पुन्हा एकदा टटावून काढलेला चेंडू. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण आणि 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 42. शेवटचे 2 चेंडू शेष. पाटील बंधू आणि निलम एंटरप्राइजेस या संघांचे दोन्ही संघांचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं नाणेफेकीसाठी. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. आणि समोर मारलेला षटकार निखिल पाटील यांच्याकडून आणि या षटकाराने संघाची धावसंख्या होती आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि पुढील सामना असेल पाटील बंधू वर्सेस निलम एंटरप्राइजेस. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं नाणेफेकीसाठी. आणि पुढील सामन्याचे नाणेफेक होत आहे. सुजल पाटील यांचा कॉल. हेड्स.
फलंदाजीचं आव्हान ठेवलेलं आहे. रियामच्या एंटरप्राइजेस आपण सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत मैदानात. रियांश या एंटरप्राइजेस या संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 49 धावांची गरज आहे. पंच तरी क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. पंच आपण ऐकत बोलू. चला दोन्ही संघांना विनंती आहे तरी सामना चालू करायचा आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अजून आपल्याला बरेच सामने खेळवायचे आहेत. वेळेबाबत दोन्ही संघांनी सहकार्य करायचे आहे. बघूया मयूर पावशे स्ट्राईकवर असलेले मयूर पावशे आणि नॉन स्ट्राईकला असलेले संदेश पाटील आणि बाबाजी इलेव्हन संघाकडून प्रथम गोलंदाजी करण्यासाठी येते ते अमर कोहली. आणि पहिल्याच चेंडूवर स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चांगले असे क्षेत्ररक्षण आणि एक चौथी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता रणजित मादी यांचा. आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा खर्च करतोय तो अमर कोहली. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू सामना करेल तो मयूर पावशे. चांगलंच एक क्षेत्ररक्षण 2 धावा पूर्ण आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 4. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येतील अमर कोहली आणि सामना करेल तो मयूर पावशे. आणि इथे दांडे गोल. मयूर पावशे यांची खेळी संपुष्टात. पल्लू स्कूप मारायचा प्रयत्न होता तर इथे दांडे गोल केलेले आहे अमर कोहली यांनी. चांगली गोलंदाजी करत आहेत अमर कोहली आपल्या संघासाठी. डीजे
आणि मयूर पावशी यांची जागा भरून काढण्यासाठी आता नवीन फलंदाज येत आहेत तो म्हणजे नितेश कोहली. बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. जास्त वेळ घेऊ नये, वेळेबाबत सहकार्य करायचे दोन्ही संघांनी. विनंती असेल दोन्ही संघांना. पंचांच्या समांतर दिशेने वाईट चेंडू, वाईटच्या रूपात एक अवांतर धाव. त्या एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 5. षटकातील चौथा चेंडू, सामना करेल तो नितेश कोहली. चांगलं असे क्षेत्ररक्षण साहिल पानसकर यांच्याकडून आणि धाव बाद. यस नो करता करता आणि आता नितेश कोहली यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन आलेले फलंदाज प्रथम पाटील. रियांशा इंटरप्राइजेसच्या संघाने 2 महत्वाचे फलंदाज गमावलेले आहेत आपले. बघूया स्वतः संघ मालक आणि प्रथम पाटील हे काय करतात आपल्या संघासाठी. एक धाव सहजरित्या पूर्ण. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 7. आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शेष. सामना करतील ते संदेश पाटील. आणि तो चांगला टपावलेला चेंडू चौका. संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 11. 2 बाद 11. आणि रियांशा एंटरप्राइजेस या संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. 49 धावांचा पाठलाग करताना टीम रियांशा एंटरप्राइजेस या संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 38 धावांची गरज आहे. स्ट्राईकवर असलेले प्रथम बाबा दिलेवान या संघाकडून वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरे षटक घेऊन येतील ते भावेश कोहली. आणि सामना करेल तो प्रथम पाटील. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय ते प्रथम पाटील. चांगली फलंदाजी करावी लागेल आता मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना. आणि पहिल्याच चेंडूवर चांगला
चांगलं असं क्षेत्ररक्षण, 2 धावा पूर्ण आणि 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 13. आणि पंचांकडनं नो बॉलचा इशारा, नो+1. पंचांकडनं नो बॉलचा इशारा. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती 15. एक धाव पूर्ण. चांगला चेंडू हाताळला होता भावेश यांनी, पण तो संदेश यांना काही खेळता आलं नाही. कमबॅक करताना पाहतोय आपण भावेश कोहली याला. चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली 16. अजूनही 9 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे रियांच्या इंटरव्ह्यूच्या संघाला जिंकण्यासाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि चांगले क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते आपल्याला. चांगली गोलंदाजी करताना दिसते आपल्याला भावेश कोहली. चांगलं कमबॅक केलं त्याने. आणि आता सामना करतील ते संदेश पाटील. आणि घुटना टेक आणि षटकार टेक. या षटकाची धावसंख्या पुढे 23. आणि आता जिंकण्यासाठी 7 चेंडूमध्ये 26 धावांची गरज आहे. एक धाव सहजरित्या पूर्ण. आणि आता जिंकण्यासाठी रियांशा एंटरप्राइजेसच्या संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. बघूया बाबाज 11 या संघाकडून प्रमुख गोलंदाज कोण आहे. आणि आता रियांशा एंटरप्राइजेसच्या संघाला जिंकण्यासाठी 7 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. बघूया स्वतः संघ मालक स्ट्राईकवर खेळत आहेत. बघूया काय करतात ते आपल्या संघासाठी, विजय मिळवून देतात की नाही. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं आणि अंतिम षटक घेऊन येत आहेत ते निखिल पाटील. बघूया ते 25 धावा 6 बॉलमध्ये डिफेंड करतायत की नाही.
निर्धाव चेंडू. अंपायर स्तब्ध. 5 चेंडूमध्ये 25 धावांची गरज. आणि स्वतः बॉलर बॉलच्या खाली आणि झेल सोडलेली आहे. चार चेंडूमध्ये 25 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी असणार आहे. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. चेसिंग कंपल्सरी असणार आहे. 4 चेंडू 25 धावांची गरज जिंकण्यासाठी. आणि धाव बाद. प्रथम यांची खेळी संपुष्टात. प्रथम यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत ते डावखुरू फलंदाज भुवनेश तरे यांनी षटकार मारल्यास मिहीर मध्ये आणि नितेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाची बारी तशी काय. पुढची मॅच जर नीलम जिंकली पुढचा सामना जर नीलम एंटरप्राइजेसच्या संघाने जिंकला तर बाबाज 11, रियांश एंटरप्राइजेस आणि नीलम एंटरप्राइजेस या तिन्ही संघांमध्ये बॉल आउट होण्याची शक्यता असेल. आणि धुरंधर फलंदाज उतरले तेजा भंडारी. त्यांना काही जमत नाही. आणि तिन्ही निर्धाव चेंडू खेळलेले होते. आणि इथे बाबाज 11 हा संघ